कलम करीत आहोत। हे बघा, कलमासाठी सरासरी एक ते दीड इंचाचा टेप कट मारून घ्यायचा आहे। टेप मारून कट मारल्यानंतर त्याला असं धरायचा, त्यानंतर असा थोडासा ताणून घ्यायचा, बरोबर सरळ करून घ्यायचा। त्यानंतर कलमासाठी निवडलेली काडी याला कट मारून घेऊ। हे बघा मित्रांनो, कट मारून झाला, काडीला बरोबर मधोमध असा चिरफळून घ्यायचं। काडी चिरपळत आणि काडी एकदम सरळ चिरपळली पाहिजे मित्रांनो, तुम्ही बघून घेऊ शकता काडी कशा प्रकारे चिरपळवलेली आणि त्यामधून एक दुधासारखा पदार्थ यायला चालू होतो। त्यानंतर कलम काडी निवडायची। हे बघा मित्रांनो, कलम काडीचा डोळा फुगलेला असावा, कलम काडीचा आकार मोठा असावा, काडी रसदार असावी, जेणेकरून तिच्यामधला रस हा तिला कमीत कमी 20 दिवस पुरण असा आणि कलम सेट होईपर्यंत ती हिरवीगार राहील। हे बघा मित्रांनो, ही एक काडी आहे। नमुन्यासाठी आपल्याकडे अजून 2-3 काड्या आहे। बघा, आपण या काड्या आणलेल्या आहे। प्रत्येक काडीचा डोळा बघा मित्रांनो, सेम डोळे फुगलेले काड्यांचे। आपण तर त्या पद्धतीने ती काडी निवडावी। हे बघा, आता ही काडी वापरू आपण। ही काडी तिच्यापेक्षा बी आपल्याला जादा डोळा फुगलेला व्यवस्थित काडी साधताना मित्रांनो एकदम व्यवस्थित धारदार चाकूचा वापर करा। हे बघा कसं साधलं जातं, हे बघा धारदार चाकू असल्यामुळे एकदम व्यवस्थित साधल्या जातात। आणि हे बघा, व्यवस्थित साधल्यामुळे त्याच्यामध्ये जो असणारा पाचक रस आहे तो अन्नद्रव्य व्यवस्थित येते। हे बघा, ही दुसरी साईड साधन दोन्ही बाजू एकसारखे साधायचे। बघा, व्यवस्थित कड बसला मित्रांनो, काड्याची साल बघा या अशा पद्धतीने कटिंग झाली पाहिजे। काड्याची साल आहे मित्रांनो, हे बघा ही साल टिकल्या गेली तरच ती व्यवस्थित। हे बघा मित्रांनो, या अशा प्रकारे तुम्ही बघू शकता। आणि हे बघा, कलम काडी त्यामध्ये हे बघा फिट करताना या अशा पद्धतीने फिट करायची मित्रांनो। प्रॅक्टिस महत्त्वाची राहते कोणत्याही गोष्टीचं। हे बघा मित्रांनो, बांधणी आधी बघून घ्या कशा प्रकारे ही कलमाच्या काडीची साल आणि आपण जी त्याच्यावर टेप बांधण्या आधीची जी फिटिंग करतो ती एकदम व्यवस्थित करायची। एका साईडने झाली मित्रांनो, ही साईड बाहेर राहील तरी काय अडचण नाही, पण एक साईड साल पक्की राहिली पाहिजे तरच ते कलम काडी सक्सेस होते। आणि बांधणी करताना हे बघा मित्रांनो, असं खालून बांधीत घ्यायचं, तिरकं घ्यायचं मित्रांनो, आणि टेप आहे ना असा ताणीत घ्यायचा। ताणीत घेतल्यानंतर टेप आहे ना व्यवस्थित ताणल्यामुळे काय होतं, फिट बसतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची हवा राहत नाही। एक साईड व्यवस्थित पक्की जरी झाली ना मित्रांनो, हे बघा त्यामुळे आहे ना काडी एकदम व्यवस्थितपणे फुटायला मदत होऊन जाते मित्रांनो। हे बघा, काडी थोडी हल्ल्यामुळे ढिली होऊ शकते। हे बघा ना मित्रांनो, या अशा प्रकारे बांधणी करायची राहते। तिरकं बांधित गेलं का व्यवस्थित होऊ शकतं। नवीन त्रास होतो बांधायला किंवा जमत नाही बांधायला, बोटाला काचत आहे पण इथं काचत मित्रांनो, पण काय नाही प्रॅक्टिस केल्यावर होऊन जातं। आणि हे बघा, टेप ताणून घ्यायचं शेवट आणि एकदम पक्क बांधायचं मित्रांनो। हे बघा, झाडाला एकदम पक्क बांधून घ्यायचं, जेणेकरून फुटवा होण्यासाठी मदत होती। हवा आतमध्ये गेली पाहिजे। जर शक्य झालं, वातावरण जर नसेल, जून ऑगस्टमध्ये आपण पावसाळ्याच्या सीझनला काड्या तयार झालेल्या असतात आंब्याच्या, त्या काळात आंब्याची वातावरण योग्य राहतं कलम करण्यासाठी। कारण ह्या काळात ज्या कलम केले जातात बहुतेक करून शक्य आणि एकदम व्यवस्थित प्रकारे सक्सेस होण्यास त्याचं काय हे होतं। वातावरण बघा, आभाळलेलं वातावरण असतं, दमट राहतं, काडी फुटती। आणि या काडीला वरून मित्रांनो प्लास्टिक पेपर बी मारू शकता तुम्ही, किंवा एक प्लास्टिकची पिशवी बी टाकून देऊ शकता, जेणेकरून गरमट झालं ना मित्रांनो, गरमटाने कलम लगेच फुटून येतो। तर तुम्हाला मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ना, या व्हिडिओला एक व्हिडिओ खूप मोठं होईल, पण तुम्हाला एक नवीन कलम केलेला दाखवतो जो कशा प्रकारे फुटलेला आहे। तर चला आपण तिकडे जाऊ। चला मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो दिवसाची कशी तयार केलेली आहे। आपण नवनवीन प्रकारचे प्रयोग करत असतो मित्रांनो। हे बघा, या आंब्याचं झाड आहे, सरासरी 1 वर्ष जुनं झाड आहे, कलम करून झालेला आहे मित्रांनो। कलम एकदम सक्सेस पद्धतीने फुटलेला आहे। हे बघा, इकडे बदाम आहे, केसर आहे, केसरची काडी व्यवस्थित। हे बघा मित्रांनो, बांधणी कशी केलेली, सेम तीच बांधणी। ज्यावेळेस कलम सक्सेस होतो या इथं ऑटोमॅटिक इथला भाग फुगण्याचं, जिथं कैची राहती, जिथं काडीचा शेवट असतो तिथं फुगल्यासारखं होतं आणि कलम सक्सेस होतो मित्रांनो। हे बघा, एकदम व्यवस्थित पाली फुटलेली। या प्रकारे कलम सक्सेस करणं एकदम तुम्ही बी घरच्या घरी करू शकता। हे बघा मित्रांनो, इकडे अननसाची झाडं लावलेली आहे आपण। अननस खाऊन झाल्यानंतर त्याचं जी बुडकी राहते ही एकदम बारीक होते मित्रांनो। याचे पानं बघा 21 झालेली आहे। तुम्हाला मी अजून कलम केलेलं दाखवतो मित्रांनो। त्याचे कलम सक्सेस होण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो, हे झाड बघा आपलं, हे झाड 1 वर्षापूर्वीचं आहे, कलम करून 1 वर्ष झालेलं आहे मित्रांनो। या झाडाला तुम्ही कॅमेरा घेऊ शकता। हे बघा इथं, बघा हे आपण कलम केलेले, असं काही नाही मित्रांनो, सगळेच कलम सक्सेस। हे बघा, इथं फेल गेलेला बी कलम आहे मित्रांनो। हे बघा, इथं बघा आपण, इथं खाली बघा, इथं बी कलम केलेला आहे मित्रांनो। 1 वर्षापूर्वीचं झाड आहे। हे बघा, या झाडामध्ये असा थोडासा प्रॉब्लेम येतो मित्रांनो,
याच्यामुळं काय होतं, झाडाची वाढ कमी होते आणि झाडाची सालीमध्ये ना एक प्रकारचा चिकट मेणासारखा पदार्थ तयार होतो. त्यासाठी M45-22 याच्यावर ओतलं ना, थोडीशी सालाची तिथली त्याच्यावर ओतून द्यायचं. प्रॉब्लेम काहीच नाही मित्रांनो. हे इथे एक कलम केलेला होता मित्रांनो. हे बघा इथं तुम्ही झाडाच्या पानावरून ओळखू शकता मित्रांनो. हे बघा दोन्ही पानं वेगवेगळ्या प्रकारची पानं आहे. हे केसर आणि बदाम. हे बघा मित्रांनो, पानांमध्ये थोडासा फरक आहे आणि वासावरून कळून येतं. आपण इथं कट मारलेला होता झाडाला, कारण त्याचा विषय असा होता, झाडाची फांदी एकसारखी वर चाललेली होती. ही केसरची फांदी होती, हिला सुद्धा आपण कट मारलेला आहे. कारण झाड डफळलं पाहिजे, झाड डफळलं नाही तर उत्पादन देणार नाही आणि नुसतं झाड वाढून काय फायदा नाही मित्रांनो. तर आपण तुम्हाला मोठ्या झाडावर कलम करताना दाखवलं, आता बारीक झाडावर एक कलम करताना दाखवू, जे आपल्याला झाड सापडलेलं आहे आपल्याला. हे बघा मित्रांनो, चाकू बघून घ्या कलम करण्यासाठीचा. आपण नील कटरवर आलेला चाकू जो आहे तो त्याला धार लावली, तो बी स्टेनलेस स्टीलच आहे, काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही धार लावून घेऊ शकता व्यवस्थित ग्राइंडरवर. आपल्याला झाड सापडलेले सरासरी असं झाड असतं मित्रांनो कलम करण्यासाठी. आपल्याला जे झाड शिफ्टिंग करायला बी याची गुंडी सोपी जाते. या प्रकारचं झाड असेल तर आपण कलम सक्सेस करू शकतो. पण कलम करताना एकच गोष्ट ध्यानात घ्यायची मित्रांनो, काडी ही एक शक्यतो सारखी वापरायची. आता इथं सारखी नाही तर एका साईडने साल चिटकली पाहिजे. या सालीला ही साल जर चिटकली तरच तो कलम सक्सेस होणार. जर कलम सक्सेस नाही झाला तर समजून घ्यायचं तुम्ही व्यवस्थित त्याची बांधणी केलेली नाही मित्रांनो. त्याला कोणत्याही प्रकारची संजीवकीची गरज नाही राहत. बरेचसे लोक सांगतात कलम करण्यासाठी संजीवकाची गरज असते, पण मी सांगतो मित्रांनो, मी बी आधी कलम केलेले होते, खूप कलम केले, माझ्याकडून सक्सेस झाले नाही. मला असेच एका सरांनी सांगितलं होतं का कलम करताना एकच गोष्ट ध्यानात घ्या, सालीला साल चिटकली कलम सक्सेस होणार. तर हे बघा मित्रांनो, कट मारताना बी व्यवस्थित मारायचा, जेणेकरून साल दुसरीकडे टारपल नाही पाहिजे, असं व्यवस्थित बोटाला हाताला जपून. हे बघा मित्रांनो, कलम मारण्याची प्रॅक्टिस बी की जशी प्रॅक्टिस होईल तुमची. हे बघा, आपण कट मारल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये बारीकसं चिक आलेलं दिसत असेल मित्रांनो. हे बघा, मी तुम्हाला बोट लावून दाखवतो. हे बघा, हे बोटावर वलसर आलेलं आहे, हे असा चिक येतो. त्यानंतर आपण याला आहे ना असं उभा कट मारून घ्यायचा राहतो. हे बघा मित्रांनो, एकदम व्यवस्थित कट मारून घ्यायला आहे. त्यानंतर ही जी काडी आहे, हे बघा मित्रांनो, ही काडी निवडताना डोळा फुगलेला मित्रांनो. हे बघा, ही डोळा खूप महत्त्वाचा असतो. सारी जी काडीची निवड म्हणतो आपण, रसदार काडी आणि ज्या काडीला आपलं मोहर येणार असते ती काडी तयार झाली तशीच काडी वापरायची राहते, सोप्या भाषेत बोलायचं. हे बघा, कलम तयार करताना या 2-3 गोष्टी महत्त्वाच्या केल्या तर कोणी बी कलम करू शकते. हे बघा, साळणी करताना चाकूला धार असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो, जेणेकरून काडी एकदम व्यवस्थित साळता येईल. आणि आपण फक्त कलम करण्यासाठी चाकूचा वापर करण्याचा व्हिडिओमध्ये दाखवत आहे. कृपया कट पेस्ट करून कोणी त्याचा चुकीचा मेम्स तयार करू नये, कारण सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट कशा प्रकारे दाखवली जाते. हे बघा मित्रांनो, काडीलाही झालेलं आहे. आपल्याला जर अंदाज नसेल तर मित्रांनो बाहेरून लावून पहिल्यांदा अंदाज काढून घ्यायचा. हे बघा, काडी साळताना हे गरजेचं असतं का दोन्ही बाजू व्यवस्थित झाल्या पाहिजे. हे बघा मित्रांनो, काडीचा आकार बघा मित्रांनो कशी आहे, पूर्ण बारीक आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत आलेलो आहे मित्रांनो, कलम सक्सेसच व्हायला पाहिजे. त्यानंतर हे बघा, काडी बसवताना आपण तुमच्या समोर लाईव्ह बसू राहिलेलो आहे, एकदम समोरासमोर. काडी बसवताना कोणत्याही प्रकारचे आपण तुम्हाला केमिकल काही वापरलेलं नाही आहे, काय नाही. हे बघा मित्रांनो, टेप बी तुमच्या समोरच चालू राहिलेलो आहे. टेप साळण्यासाठी हाताने तोडून घेऊ शकता किंवा त्या मापात कटिंग बी केलेली असते. पण आपल्याकडे जसे झाड अवेलेबल होईल मित्रांनो, आपले घरच्या घरी कलम बांधतो आपण, बाहेरून नाही करीत काही कोणाकडून, घरच्या घरी बांधून घेतो. आणि आपलं भविष्यात सरासरी आपले वर्षाखेरीस 300 ते 350 झाडं कलमी तयार करायचे आपलं एक उद्देश आहे मित्रांनो, जेणेकरून आपल्याला प्रति झाड 1000 रुपये देईल, जेणेकरून वर्षाखेरीस आपल्याला त्याचा चांगला मुनाफा भेटून जाईल मित्रांनो. असं आपलं नियोजन आहे. त्यासाठी बघा मित्रांनो, आपण हे सगळ्या गोष्टी करीत आहोत. त्याच्यातून यूट्यूबच्या माध्यमातून आपण ही माहिती बी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून बरेचसे शेतकरी वर्गांकडे झाडं खूप असतात घरी, पण कलम करण्यासाठी ते म्हणतात बाबा आम्हाला संपूर्ण माहिती नसते किंवा यूट्यूबला माहिती नाही भेटत प्रॉपर. तर आपण मराठी भाषेतून सगळी माहिती देत आहोत. आपण कुठले नर्सरीवाले नाही, काय नाही, पण मित्रांनो एक ॲग्रिकल्चर फील्डमध्ये असल्यामुळं मला या गोष्टीची माहिती आहे, तर आपण ते व्यवस्थित करूया. हे बघा, काही स्टेप बी तुटतो पण काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो. हे बघा, त्याला ताणून घ्यायचं व्यवस्थित, असा व्यवस्थित बांधणी करायची मित्रांनो त्याची. हे बघा मित्रांनो, व्यवस्थित बांधणी केली का कलम व्यवस्थित पकवून घेऊ शकतो. हे बघा मित्रांनो, बांधणी झालेली आहे, कलम व्यवस्थित झालेली. जर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल कलम सक्सेस होणार नाही तर एक टेप घ्यायचा मित्रांनो, हे असं या मागचा थोडासा ताणून घ्यायचा. तुम्हाला जर वाटत असेल बा आपला कलम सक्सेस होण्याचे चान्सेस खूप कमी आहे तर मित्रांनो हे बघा, याची एक
पानांचे जे आहे ते साळून घ्यायचे व्यवस्थित आणि सरळ सरळ हे बघा याला बांधून घ्यायचं बस. याला ज्यावेळेस गरमी तयार होईल मित्रांनो, टेप काही वेळेस थोडाफार ओढताना तुटतो आहे बघा. शक्य होईल तेवढं गरमाटाने बांधून हे बघा मित्रांनो, बांधून घेतलं ना काय होतं, याचा फायदा असा आहे मित्रांनो, असं बांधून घ्यायचं आणि तुम्ही याला नॉर्मली बांधू शकता. त्यानंतर याला अलगद गाठ मारून द्यायची. तुम्हाला कमीत कमी 20 दिवस लागतात मित्रांनो कलम फुटण्यासाठी. तुम्हाला कशी माहिती वाटली मला कमेंटमध्ये विचारू शकता तुम्ही का बाबा झाड कशा प्रकारचं असावं. पण कलम काढी निवडताना एक महत्त्वाचा विषय मित्रांनो, ज्या झाडावर फळ धरलेलं नाही त्याचीच कलम काढी निवडा, तरच सक्सेस होईल, नाही तर होत नाही. आणि तुम्ही घरच्या घरी कलम करण्यासाठी हे झाड 1 वर्षाचं लागतं मित्रांनो. नाही तर आपण कोळीवर, ज्या कोळीचे पानं तांबडे असतात, नुकतीच उगून आलेली कोळी असते, 5-6 दिवस झालेली किंवा 10 दिवस झालेली, जिचे पानं तांबडे असतात त्याच्यावर तुम्ही कलम केल्याला तो सक्सेस होईल. धन्यवाद मित्रांनो.